महाराष्ट्रामध्ये 70,000 आशा व गटप्रवर्तक महिलांचा बेमुदत संप 18 ऑक्टोबरपासून सुरू झालेला आहे। हा संप सुरू झाल्यानंतर कृती समितीच्या वतीने सर्व कामगार संघटनांनी अत्यंत चांगल्या प्रकारे या संपाची तीव्रता वाढवलेली आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन झालेलं आहे, निदर्शने, उपोषण, काही जिल्ह्यांच्या मध्ये दररोज निदर्शने केली जात आहेत। यामुळेच कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मध्येच उचल खाऊन त्यांनी मुंबईमध्ये धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे। दुसऱ्या बाजूस आज आपण पाहतोय की मराठा आंदोलन पेटलेलं आहे आणि त्याची तीव्रता जी आहे ती समाज सर्व ढवळून निघत आहे आणि त्या मागण्यांच्या बद्दल सध्या चर्चा चालू आहे। तिसरी गोष्ट अशी आहे की या जगामध्ये तिसरं महायुद्ध होणार की काय अशी स्थिती निर्माण झाली असून पॅलेस्टाईन जनता त्या जनतेविरोधी इस्रायलने जे हिंसक हल्ला केलेला आहे त्याच्यामुळे की जगभर त्या विषयाची सुद्धा चर्चा चालू आहे। त्यामुळे आशा आणि गटप्रवर्तक महिलांचा संप हा महत्त्वपूर्ण असून सुद्धा त्याची एक प्रभावी राजकीय दखल घेण्यामध्ये अडचणी तयार झालेल्या आहेत आणि त्या आपण समजून घेतल्या पाहिजेत। नंबर 2, सर्व संघटना कृती समितीने असं जाहीर केलेलं आहे की जोपर्यंत आशा आणि गटप्रवर्तक महिलांना न्याय मिळत नाही, मागण्या मान्य केल्या जात नाहीत, तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही। काही गटप्रवर्तक अशा सुचवत आहेत की जणू काय कामगार संघटना संप मागे घ्यायला निघालेली आहे, मागण्या मान्य झाल्याशिवाय संप मागे घेणार नाही। पण त्यांच्यापेक्षाही जास्त तीव्र भावना या कामगार संघटना प्रतिनिधींच्या आहेत, नेत्यांच्या आहेत, कार्यकर्त्यांच्या आहेत, महिला कार्यकर्त्यांच्या आहेत। या महाराष्ट्र शासनाने गटप्रवर्तक महिलांना पूर्णपणे फसवलेलं आहे। हे सरकार नालायक आहे। यापूर्वीचं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार सुद्धा नालायक होतं। त्यांनी 2005 सालापासूनच या विश्वासघातकी प्रवृत्तीला सुरुवात केलेली आहे आणि त्यांनी पद्धतशीरपणे कारस्थान करून कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलेले जे लाभ आहेत त्याच्यातून गटप्रवर्तक महिलांना वगळलेला आहे। याच्याबद्दल गटप्रवर्तकांना जो खरा राग यायला पाहिजे तो सरकारचा आला पाहिजे। त्यांनी त्यांची फसवणूक केलेली आहे। युनियनकडून मागणी केली जाते, चर्चा केली जाते, मागणी नोटीस दिली जाते, शेवटी मागण्या मान्य करणं सरकारचं काम आहे। सरकारने यामध्ये हरामखोरी केलेली आहे आणि इतकंच नव्हे तर ते मानायलाच तयार नाहीत। त्यांना आम्ही सरळ सांगितलं चर्चेमध्ये की तुम्ही तुमचे आदेश काढून वाचून बघा। सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना जे आदेश शर्ती तुम्ही दिलेले आहेत त्याच आदेश शर्ती गटप्रवर्तक महिलांना दिलेल्या आहेत। इतकंच नव्हे तर काही जिल्ह्यांच्या मध्ये गटप्रवर्तक आणि इतर सगळे कर्मचारी यांची नावं घालून सामुदायिक ऑर्डर काढलेली आहे आणि सामूहिक शर्ती दिलेल्या आहेत। असं असून सुद्धा तुम्ही एका बाजूनं कागदावर लिहून देताय की गटप्रवर्तक या कंत्राटी आहेत आणि दुसऱ्या बाजूला निर्लज्जपणे सांगतायत की तुम्हाला आम्ही कंत्राटी कर्मचाऱ्यांचे लाभ देणार नाही। तर हे जे अधिकारी आहेत, हे जे सरकार आहे, हे जाणीवपूर्वक स्वतःच तत्वांचा, लोकशाही तत्वांचा आणि इतर सर्व बाबींचा भंग करून महिलांच्यावर अन्याय करते। हे जे काही सरकार आहे त्यांनी या गटप्रवर्तक महिला ज्या आहेत त्यांच्या कामाचं मूल्यमापन करण्याच्या ऐवजी अन्याय करणं सुरू ठेवलेलं आहे। किती फसवणूक केलेली आहे त्यांनी। 2011 सालापासून सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना वर्षाला 5% मानधनवाढ दिलेली आहे, 15% वर्षाला बोनस दिलेला आहे, किरकोळ रजा दिलेली आहे आणि बाळंतपणाच्या रजा दिलेल्या आहेत। या सगळ्या लाभापासून वंचित ठेवलेलं आहे। इतकंच नव्हे तर निर्लज्जपणे हे सरकार गटप्रवर्तक या कंत्राटी असून सुद्धा त्यांना वगळून फक्त इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांचं समायोजन करण्यात येईल अशी भाषा वापरतं आणि त्याच्यामध्ये गटप्रवर्तकांना समावेश त्यांचा केला जात नाही। तर त्यामुळे
की हा जो संप चालू आहे त्या या प्रश्नाबद्दल सरकारनं आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. हे असं त्यांनी का केलेलं आहे हे त्यांनी ताबडतोब दुरुस्त केलं पाहिजे. आणि हे जर दुरुस्त करत नसतील तर हा संप तसाच आपल्याला चालू ठेवावा लागणार आहे. त्यामुळे ही मुख्य गोष्ट सुटली की आपोआप बाकीच्या गोष्टी सुटतात. आणि हे सहज शक्य आहे. ही त्यांची चूक आहे. ही काय मागणी मान्य करायचा मुद्दा नाही. हे सरळ सरळ यामध्ये की सरकारने त्यांनी जे कागदावर आम्हाला लिहून दिलेली ऑर्डर आहे, गटप्रवर्तकांना लिहून दिलेली ऑर्डर आहे, त्या ऑर्डरप्रमाणे त्यांनी वागलं पाहिजे. अरे तुम्ही निदान ऑर्डर करताय, तुमच्या सहीनं जे पाठवताय त्याच्याशी सुद्धा प्रामाणिक तुम्ही राहत नाही. हे खरं म्हणजे यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होऊ शकतात. त्या अधिकाऱ्यांच्यावर इतका मोठा गुन्हा त्यांनी केलेला आहे. त्यामुळे ही जी मागणी आहे त्या मागणीसाठी सध्याची परिस्थिती आहे, मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की आज सगळा समाज ढळून निघतोय की आता जगामध्ये तिसरं महायुद्ध होणार आहे का. दुसऱ्या बाजूला आज मराठी आरक्षणाच्या प्रश्नावर आज प्रचंड असंतोष पसरलेला आहे. आणि तिसऱ्या बाजूला आपले जे सहकारी आहेत त्यांचा सुद्धा आंदोलन सुरू आहे. आणि त्यामुळे आपण आता जी कृती केलेली आहे, खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या आशा आणि गटप्रवर्तकांनी हे समजावून घेतलं पाहिजे. 70,000 आशांनी या सरकारच्या विरोधी संप चालू ठेवणं हीच त्याला एक मोठी शिक्षा आहे. कॉम्रेड लेनिननं सांगितलेल्या जगातल्या कामगार वर्गाचा मार्गदर्शक, क्रांती करणारा नेता कॉम्रेड लेनिन, त्याने असं सांगितलंय की कामगारांनी कर्मचाऱ्यांनी केलेला प्रत्येक संप हा या सत्ताधाऱ्यांना मारलेला एक चापकाचा फटकारा असतो. जर हीच गोष्ट त्यांना आम्ही 2 वर्षे 3 वर्षे सांगत आहोत की तुम्ही या गटप्रवर्तकांच्या बद्दल जे करताय ते चुकीचं आहे, 3 वर्षे झाला या अधिकारी निर्लज्जपणे फक्त ऐकून घेतात, त्याच्यावर काही बोलत नाहीत. किंबहुना तुम्हाला गटप्रवर्तकांना या महाराष्ट्रातलं आश्चर्य वाटेल, अजूनही त्या प्रश्नाला ते उत्तर देत नाहीत. गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सगळे लाभ का दिले जात नाहीत, कंत्राटी ऑर्डर असून सुद्धा या प्रश्नाला हे अधिकारी अजूनही उत्तर देत नाहीत. आणि उत्तर नुसताच देत नाहीत तर त्यांनी ही जी घोडचूक केलेली आहे, त्यांनी जो PIP महाराष्ट्राचा मंजूर करून आणलेला आहे, निर्लज्जपणे या सरकारने आरोग्य खात्यातल्या सचिवांनी हे प्रपोजल पाठवत असताना भारत सरकारकडे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मधून कंत्राटी असलेले जे गटप्रवर्तक आहेत त्यांना डावलून PIP भारत सरकारला दिला. त्यांनी दडवून ठेवलेली आहे ही गोष्ट. त्यांनी भारत सरकारला प्रपोजल पाठवून दिलेलं नाही, त्याच्यामध्ये गटप्रवर्तकाचं नाव लिहिलेलं नाही. आणि अशा पद्धतीने हे जे कारस्थान केलेलं आहे ते कारस्थान एक्सपोज होणं गरजेचं. त्यामुळं आपण केलेला संप हीच मोठी कृती आहे. आपण संपाशिवाय दुसरी कृती आपण करणार आहोत. फार दिवस संपाला झालेले नाही. आम्ही खूप मोठे संप केलेले आहेत. गिरणी कामगारांचा संप झालेला आहे, इतर कर्मचाऱ्यांचे संप झालेले आहेत, सरकारी कर्मचाऱ्यांचा संप काही दिवसापूर्वी झालेला आहे. हे बीजेपीचं भारतातलं सरकार हे कामगारांच्या विरोधी आहे. हे सरकार कामगारांचं दुश्मन आहे. हे सगळे कामगार कायदे मुळीत काढायला निघालेला आहे. आणि अशा वेळेला संघर्ष केल्याशिवाय आपल्याला काय मिळणार नाही. आत्ता आपली सुरुवात झालेली, 18 तारखेपासून आतापर्यंत फार दिवस झालेले नाहीत. आणि त्याच्यामुळे संप हीच कृती मोठी आहे. याच्यानंतरची पावले कृती समितीची तातडीने मिटिंग होऊन ठरवली जाईल. यानंतर मधल्या काळामध्ये आरोग्यमंत्र्यांच्या बरोबर दत्ता देशमुख आणि भगवान देशमुख हे कामगार लीडर भेटलेले आहेत. त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्हाला अशा गटप्रवर्तकांचा प्रश्न मिटवायचा आहे. त्यांना आम्ही काही द्यायचं नक्की केलेलं आहे आणि या पहिल्या आठवड्यामध्ये ते मिटिंग बोलवतील. त्यांनी जर मिटिंग नाही बोलवली, निर्णय केला नाही तर मुंबईला धरणे आंदोलनाचा निर्णय होईल. कधी निर्णय होईल, काय निर्णय होईल याची काळजी जशी गटप्रवर्तकांनी आशाना आहे तशी त्याची काळजी आम्हाला सुद्धा आहे. तो लवकरच निर्णय घेण्यात येईल जर त्यांनी तारीख दिली नाही तर. दरम्यान महाराष्ट्र शासन असा प्रयत्न करणार आहे हे आपण समजून घ्या. आशा आणि गटप्रवर्तकांच्या मध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करणार आहे आणि फूट पाडायला खतपाणी घालायला काही जणी तयार आहेत. विचित्र मांडणी ते करतात. आपण हे समजून घेतलं पाहिजे की आशा आणि गटप्रवर्तकांच्या एकजुटीच्या जोरावर आपलं हे आंदोलन सुरू आहे.
फूट पाडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सरकारने आशांच्या आणि गटप्रवर्तकांच्या मागण्या मान्य कराव्यात. कशासाठी आम्ही संप करतो. दुसरी गोष्ट अशी आहे की सरकारचा प्रयत्न असाही राहणार आहे की जो प्रत्येक संपामध्ये जातो कामगारांच्या मध्ये आणि पुढाऱ्यांच्या मध्ये फूट पाडा, कामगारांच्या मध्ये गैरसमज पसरवा, एखाद्या दुसऱ्या कामगारांना पुढाऱ्यांना बोलवा आणि चर्चा करा आणि जी कमिटी आहे त्याला बाजूला ठेवा. हे उद्योग सुरू आहे, त्याला आपण फसता कामा नये. जी काय चर्चा होईल ती महाराष्ट्र शासनाने कृती समितीबरोबर केली पाहिजे. कृती समिती सोडून चर्चा करणं म्हणजे आपल्या लढ्याला दगाफटका होण्याचा धोका आहे आणि त्याच्यामुळे की हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळं ही जी गंभीर सर्व परिस्थिती आहे त्याच्यामध्ये 2 दिवसामध्ये जर महाराष्ट्र शासनाने जर मीटिंग बोलवली नाही तर कामगार संघटना संयुक्त कृती समितीची मीटिंग होईल आणि मीटिंगमध्ये मुंबईमध्ये बेमुदत धरणं असेल किंवा बेमुदत उपोषण असेल हे करण्याचा निर्णय याच्यापूर्वीच कृती समितीमध्ये झालेला आहे. त्यामुळे आशा आणि गटप्रवर्तकांना महाराष्ट्रातल्या 70,000 माझी एक विनंती आहे, क्या खाना तो दम खाना. आपण लढाईमध्ये 1 स्टेप फॉरवर्ड 2 स्टेप बॅक असा डावपेचाचा भाग आहे. 1 पाऊल पुढे आणि 2 पावलं मागे. आपण मागे सुद्धा पाऊल नेत नाही आहोत. आपण आपलं जी रणनीती आहे, आपल्या ज्या संपातला डावपेच आहे तो आपल्याला नीट पद्धतीने घडवायचा आहे. आपल्या या कृती समितीमध्ये अनेक वर्षे काम केलेले संपाचा अनुभव असणारे नेते कार्यकर्ते आहेत. गटप्रवर्तक असतील, आशा असतील, यांचाही चांगला अभ्यास आहे, समज आहे. तुम्ही हे विसरत आहात की आपण यापूर्वीचे 2 संप यशस्वी केलेले आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला कृतीचा कार्यक्रम दिला जाईल. तोपर्यंत तुम्ही शांतपणे संप चालू ठेवणे, त्यांच्या कुठल्याही धमकीला भिता कामा नये. असं सांगितलं जातंय की संप आमच्या मागण्या मिळाल्याशिवाय आम्ही मागे घेणार नाही आणि दुसऱ्या बाजूला नोटीस आले की घबराट उठते. तर याच्यावरून आपल्या संपाची क्षमता लक्षात येते. त्यामुळे संप दीर्घ चालणार आहे हे आपण लक्षात घेऊ. तुम्ही गडबड गेला तर तुमच्या म्हणण्याप्रमाणेच तो प्रश्न सुटणार नाही आणि याबद्दल जर काही सूचना असतील तर जरूर आम्हाला पाठवा. व्हॉट्सअपवर चांगली चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे, चांगली गुणात्मक चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे. नळावर जी पूर्वी नळ होते त्या नळावर भांडणं केल्यासारखं याबद्दल, या महत्वाच्या संपाबद्दल असं घडू नये. हा संप अत्यंत गंभीरपणे घ्या. एक अत्यंत गंभीर कृती आशा व गटप्रवर्तक महिलांनी केलेली आहे. 70,000 महिलांनी केलेली आहे आणि आशांच्या मागणीबद्दल सुद्धा आमची ठोस मागणी आहे की आशांना महिन्याला 26,000 रुपये किमान वेतन मिळालं पाहिजे. काय आमच्यावर मेहरबानी करतात काय? आणि देऊ शकतात ते, चर्चा करू देत. महाराष्ट्रामध्ये आज या राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये 5,600 कोटीचं बजेट आहे आणि आज ऑक्टोबर महिना संपला, नोव्हेंबर महिना सुरू झालेला आहे. 6 महिने उलटून गेले. त्याच्यातील त्यांना निम्मी रक्कम सुद्धा खर्च करता आलेली नाही. फक्त 1,300 कोटी रुपये खर्च केले. असं त्यांनी मुंबईला त्यांच्या ऑफिसमध्ये कागदपत्र बघायला गेल्यानंतर माहिती अधिकाराखाली त्यांनी मला माहिती दिलेली आहे, स्वतः मला माहिती दिलेली आहे. आणि त्यांनी सांगितलं अधिकाऱ्यांना स्पष्टपणे की या 5,300 कोटीपैकी आशा, गटप्रवर्तक आणि BCM आणि सगळा खर्च याला फक्त ते 350 कोटी रुपये एका आर्थिक वर्षामध्ये खर्च केले. म्हणजे अत्यंत नगण्य खर्च आशा, गटप्रवर्तक महिलांच्यावर केला जातो. त्यांना किमान वेतन द्यायला परवडू शकतं. हे महाराष्ट्राचं सरकार एवढं निर्लज्ज आहे. त्यांनी स्वतः दवाखान्यात काम करणारे, हॉस्पिटलमध्ये काम करणारे, त्यांच्यासाठी स्वतः किमान वेतन जाहीर केले 15,000 रुपये. म्हणजे दवाखान्यात काम करणारे, दवाखान्याच्या वतीनं काम करणारे, हॉस्पिटलमध्ये काम करणारे यांना 15,000पेक्षा कमी पगार देता कामा नये असा सरकारचा फतवा आहे. आणि 15,000पेक्षा जास्त जे कोण देतील त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असं किमान वेतन कायद्यामध्ये तरतूद आहे. म्हणजे स्वतःच सरकार स्वतःचाच कायदा पाळत नाही, स्वतःचाच कायदा मोडतं दररोज. तर हे सगळे लक्षात घ्या. अत्यंत गांभीर्याने या गोष्टी सगळ्या विचारात घ्या. अत्यंत जाणीवपूर्वक, अत्यंत गंभीरपणे, अत्यंत जबाबदारपणे
या संपाची सर्व आखणी चालू आहे. आपण सर्वांनी सहकार्य द्या. एकदा जर या 70,000 महिलांनी ठरवलं की अत्यंत नियोजनपूर्वक या सरकारला जाब विचारायचा, तर आपल्या मागण्या मान्य व्हायला वेळ लागणार नाही. आणि जोपर्यंत आशा आणि गटप्रवर्तक संप मिटवा म्हणून सांगत नाहीत, तोपर्यंत हा संप मिटणार नाही. तर याबद्दल आपण चर्चा करावी. मी शंकर पुजारी, हे जे यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व 70,000 महिलांच्या पर्यंत संदेश जावा म्हणून आपण हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा आणि या संपाचा जास्तीत जास्त प्रचार करा. आणि मी सांगितलेले जे आहेत ते लवकरच निर्णय होतील या पद्धतीने विश्वास ठेवून तुम्ही आवश्यक असतील त्या सूचना करा, मार्गदर्शन करा. एवढं सांगून मी माझे मुद्दे पूर्ण करीत आहे. धन्यवाद.